महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन। यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम झाले। त्यातून या महामानवाला अभिवादन करण्यात आलं। कोल्हापुरातील बिंदू चौक इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। ठिकठिकाणी भीमगीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यात आला। तर हातकणंगले तालुक्यातील हुपरीमध्ये आज बाबासाहेबांच्या अस्थींचं दर्शन घेऊन अभिवादन करण्यासाठी शेकडो भीमसैनिक आले होते। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झालं। आजच्या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापुरातील विविध संस्था, संघटना तसंच शासकीय स्तरावर त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला प्रभारी प्रशासक कार्तिकेयन एस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, उज्ज्वला शिंदे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आज हजारो आंबेडकरी अनुयायी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे डी.जी. भास्कर, ब्लॅक पॅन्थर पक्षाचे सुभाष देसाई यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता। कोल्हापूर जिल्हा पांडवदरा लेणी संवर्धन आणि संरक्षण समितीचे टी.एस. कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर स्वतंत्र चैत्यभूमी एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी टी.एस. कांबळे यांनी केली आहे। तर राजारामपुरी परिसरातील श्री हनुमान तालीम मंडळ सांस्कृतिक हॉल इथं डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। ज्येष्ठ नागरिक आनंदराव शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, संदीप कवाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। साळोखे पार्कातील धम्मचक्र बुद्धविहार भारतनगर इथं सोमनाथ घोडेराव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं। इथं भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालं। मंगळवार पेठेतील जनपहल वर्कर्स युनियन आणि कोल्हापूर जिल्हा हॉकर समितीच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। संघटनेच्या अध्यक्षा निर्मला कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला। यावेळी उपस्थित महिला सदस्यांना विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात आलं। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी गेल्या 68 वर्षांपासून जपून ठेवल्या आहेत। आज या पवित्र अस्थींच्या दर्शनासाठी मोठा जनसागर लोटला होता। भीमसैनिकांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात आदरांजली वाहून बाबासाहेबांना अभिवादन केलं। हुपरीतील माळ भागावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे। या परिसरात आज सकाळी इचलकरंजीचे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांच्या हस्ते पवित्र अस्थींचं पूजन करण्यात आलं। तर हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी पोलीस दल आणि हुपरीतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली। यावेळी पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने, माजी आमदार राजीव आवळे, दिनकरराव ससे, मंगलराव माळगे, दौलतराव पाटील, अमित गाठ, चरणदास कांबळे, अप्पासाहेब देसाई, पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।